भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची सून, संजय गांधी यांच्या पत्नी आणि भाजपच्या नेत्या असलेल्या मनेका गांधी सध्या एका वादामुळे चर्चेत आहेत. हा वाद निर्माण होण्याचं कारण ठरलंय त्यांचं एक वक्तव्य. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जैन धर्मीयांचं प्राचीन मंदिर असलेल्या लाल मंदिरात मनेका गांधी या आचार्य श्री सौरभ सागरजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या. तिथे त्यांनी जैन धर्मातील एका प्रथेमुळे 15 लाख मोरांची हत्या झाल्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर सोशल मीडियात हे वक्तव्य बरंच व्हायरल गेलं आणि तिथेच वादाची ठिणगी पडली. मनेका गांधी यांच्या म्हणण्यानुसार मोरपीस वापरून जैन बांधवांनी मोराच्या शिकारीला बंधन ठेवलं नाही. त्यामुळे जैन साधूंनी मोरपीस वापरण्याच्या प्रथेला तिलांजली द्यावी आणि जेणेकरून मोरांची शिकार थांबेल. या वक्तव्यानंतर जगभरातील जैन बांधवांकडून मनेका गांधींचा विरोध करण्यात येतोय आणि प्रकरण अधिकच वाढत चाललंय अशी सध्याची स्थिती आहे. पण जैन धर्मियांमध्ये असलेली अशी कोणती प्रथा आहे ज्यामुळे मोरांचा मृत्यू झालाय आणि मनेका गांधी ज्या कायद्याचा दाखला देत आहेत तो वन्यजीव संरक्षण अधिनियम काय आहे, त्यासोबतच मोरपीस बाळगणे कायद्याने गुन्हा आहे की नाही या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत शिरस्ता. मनेका गांधी आणि त्यांचं प्राणीप्रेम ही काय लपून राहिलेली गोष्ट नाहीये. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय. त्यासाठी त्यांनी PFA अर्थात पीपल्स फॉर ॲनिमल नावाच्या संस्थेची स्थापना देखील केली आहे. त्यांचं प्राणीप्रेम महाराष्ट्राला देखील चांगलंच माहिती आहे. 2018 साली जेव्हा सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते तेव्हा अवनी नावाच्या नरभक्षक वाघिणीने विदर्भात बऱ्याच लोकांचा जीव घेतला होता. अवनी विरोधात सगळेच एकवटले होते. त्यावेळी अवनी वाघिणीला पकडताना तिचा मृत्यू झाला. यावरून मनेका गांधींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहित सगळ्यांना सुनावलं होतं. तेव्हा देशात भटके कुत्रे असोत, जंगली प्राणी असोत की पाळीव गायी असोत, या सगळ्याच प्राण्यांच्या जीवितीच्या हक्कासाठी मनेका गांधी सगळ्यात पुढे असतात. स्वतःची जीवनशैली देखील पर्यावरणपूरक असल्याचं त्या सांगतात. आता त्यांनी मोरांकडे आणि जैन धर्मियांमध्ये का वळवलाय ते पाहूयात. त्याआधी जैन धर्मातील एक प्रथा जाणून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला माहित असेल की जैन धर्मात दिगंबर आणि श्वेतांबर या 2 शाखा आहेत. त्यातील दिगंबर जैन साधू आणि साध्वी हे सतत एक साधन स्वतःजवळ ठेवत असतात, ज्याला पिच्छी असं म्हणलं जातं. पिच्छी हे मोरपिसांचा उपयोग करून बनवलं जाणारं साधन आहे. दिगंबर जैन साधूंची ओळख म्हणता येईल असा हा प्रकार आहे. या संबंधी अशी मान्यता सांगण्यात येते की पिच्छीचा वापर जागा साफ करण्यासाठी, धूळ झटकून देण्यासाठी केला पाहिजे. मोरपीस हे वजनाने हलके, मुलायम असल्याने झाडून काढताना मुंगी अथवा लहानसे कीटक मरणार नाहीत. त्यामुळे मोरपीस हे पवित्र देखील मानलं जातं. अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या जैन धर्मियांच्या आचार परंपरेतून या पिच्छी सारख्या साधनांचा उगम झालेला दिसून येतो. आता नेमकं याच पिच्छीवरून वातावरण तापलंय. याचं कारण शोधण्यासाठी मनेका गांधींचं म्हणणं काय आहे ते पाहूयात. एक पीछी जो है वो 1, 2, 3 पंख से लिए जाते हैं. इसलिए मैं कहती हूँ कि जब एक महात्मा ने पूरी दुनिया छोड़ दिया, जब उसने छोड़ दिया है कपड़े भी पहनना, जब वो भगवान के इतने नजदीक है, तो फिर वो पंख की क्या लालच है. अब 2001 में मैंने अटल जी से बात की थी. मैं उनकी यहाँ मंत्री थी और मैंने उनको बोला, मैंने उनको पूरा समझा दिया और उनको सबूत दिया. उन्होंने कहा अमेंडमेंट लाइए पार्लियामेंट में और इसको भी हम लोग बंद कर देंगे. तो अमेंडमेंट मैं लाई. जब वो अमेंडमेंट पार्लियामेंट में गया तो जैनियों को पता चला और उन्होंने फिर दबाव डाला प्रधानमंत्री पर और कहा कि इसको मत करिए, हम बहुत नाराज होंगे. तो बनी बनाई चीज जो पार्लियामेंट गई थी उसको वापस लाना पड़ा. इसीलिए मैं कहती हूँ कि जैनियों ने दरवाजा खोला है, ये पीछी ने दरवाजा खोला है और इस दरवाजे से दुनिया भर के लोग उस पे अंदर आ गए हैं. दुनिया भर के दुकानदार, बुरे लोग, स्मगलर्स, मर्डरर्स, ये सब उसमें घुस गए. इसलिए बहुत जरूरी है कि जैन महात्माएं खुद कह दें कि हमें पीछी नहीं चाहिए. आखिर जो श्वेतांबर जैन है वो रस्सी इस्तेमाल करते हैं या फूल झाड़ू अगर करना है तो बिल्कुल ही फूल झाड़ू इतनी सुंदर चीज है उसको बांधिए. लेकिन पंख जितना बांधेंगे, एक तो एक भी जानवर नहीं बचता है वो पंख लगाने से और उसकी पीछी बनाने से. दूसरा, हर एक जब लोग जाते हैं, चाहे दिगंबर महात्मा मांगे ना, लेकिन फिर भी एक आदत बन गई है कि लोग फूलों के बजाय उनको पीछी देते हैं.
मनेका गांधींच्या मते मोरपीस हे नैसर्गिकरित्या अगदी कमी संख्येने गळून पडतात. ती संख्या कमी असल्याने मोरपीस गोळा करण्यासाठी लाखो मोरांची शिकार करावी लागते. जैन धर्मीयांच्या या प्रथेमुळे डिझायनिंगचे क्षेत्र असेल किंवा जागतिक मार्केटमध्ये या मोरपिसांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. यासाठी त्यांनी आतापर्यंत 101 जणांना तुरुंगात पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलंय. मनेका गांधींनी 2 माजी पंतप्रधानांचा दाखला देत त्यांच्या काळात कायद्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न केल्याचं सांगितलंय. मात्र जैन धर्मीयांच्या दबावामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल होऊ शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता याबद्दलची वस्तुस्थिती काय ते पाहूयात. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराला महत्त्वाचे स्थान आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या परिशिष्टात मोराचा समावेश केला गेलाय. या परिशिष्टात समावेश असलेल्या प्राण्याला विशेष संरक्षण देण्यात येतं. त्यामुळे मोराची शिकार करणे, त्याला पाळीव प्राण्यासारखं बंदिस्त करून ठेवणे हे प्रकार कायद्यानुसार गुन्हा समजले जातात. आता प्रश्न उरतो मोरपिसांचा. तर नैसर्गिकरित्या गळून पडलेल्या मोरपिसांचा वापर केल्यास कोणताच गुन्हा नाही. मात्र मोठ्या प्रमाणात मोरपीस आढळल्यास कारवाई होऊ शकते. याचं कारण काय? तर मोरांचा विणीचा हंगाम हा साधारण जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत असतो. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मोरांच्या विणीचा हंगाम वेगवेगळा असतो. एकदा का विणीचा हंगाम संपला की पिसाऱ्यातील पिसे गळून पडतात. मात्र हे प्रमाण इतकंही मोठं नाही की जगभराच्या बाजारपेठेची मोरपिसांची गरज पूर्ण करता येईल. मनेका गांधी यांच्या मते सध्याची मोरपिसांची गरज त्यांच्या शिकारीतून पूर्ण केली जाते. जैन धर्मीयांना प्रथेच्या नावाखाली या कायद्यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून जगभर मोरांच्या पिसांची तस्करी केली जात असल्याचं गांधींचं म्हणणं आहे. त्यांनी नुकतंच या वादावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं म्हणणं काय आहे ते पाहूयात. तर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मोरपिसांची वाहतूक आणि विक्री याला सूट देण्यात आली आहे असं केंद्रीय वनमंत्र्याकडून लोकसभेत उत्तर देण्यात आलं होतं. त्यावेळेस ट्रॅफिक या संस्थेचा दाखला देऊन मोरपिसांच्या संबंधित या तरतुदीमुळे मोरांच्या शिकारीत वाढ झाल्याचं सांगितलं गेलं होतं. त्या संबंधीची नियमावली अजून केली नसल्याचं देखील उत्तरात नमूद करण्यात आलंय. असं सगळं काही असताना जैन धर्मियांकडून मात्र मनेका गांधींना विरोध होतोय. गांधींनी माफी मागितली जावी असं आवाहन करण्यात येत आहे. मनेका गांधी मात्र त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांच्या मते जैन धर्मियातील साधू आणि साध्वी यांनी मोरपिसांच्या पिच्छेऐवजी सुती कापडाचा वापर करावा किंवा अन्य उपाय शोधावेत, जेणेकरून देशाचा राष्ट्रीय पक्षी सुरक्षित राहील. या सगळ्या वादावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि शिरस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.